बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन आणखी तीव्र झालेलं आहे। 3 कारखाने आणि 3 गोळ्याचे मोठे युनिट हे बंद पडलेले आहेत। गेल्या महिनाभरापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भाव वाढीसाठी आंदोलन सुरू आहे। 4000 रुपये प्रति टन भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। दिल्लीमधल्या संगम विहारामधील 4 मजली इमारतीला भीषण आग लागलेली आहे। या भीषण आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तळमजल्यावरील एका चपलाच्या दुकानाला प्रथम आग लागली आणि दुकानामध्ये लागलेल्या आगीनंतर ही आग भडकली आणि याच्यामध्ये या 4 मजली इमारतीला भीषण आग लागली। 3 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। तपोवनमधील वृक्षतोडीच्या निर्णयाच्या विरोधात सर्व पक्ष हे आता एकत्र आले। तपोवन इथल्या झाडांना राजकीय पक्षांचे गमछे आहेत। ज्या वृक्षांवर फुल्या मारल्या त्याच वृक्षांवर पक्षांकडून गमछा बांधत निषेध व्यक्त केला जातोय। पर्यावरणप्रेमींनी झाडांना पोस्टर लावल्यानंतर राजकीय पक्षांकडून आता गमछे बांधण्यात आले। दोघांची कार्यपद्धती महाराष्ट्राचा असणारा एकंदर देवेंद्रजींच्या स्वप्नामध्ये असणारा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचे असणारे प्रयत्न त्या सर्व गोष्टी लक्षात घेता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेश होतो आहे। प्रकाश भोईरजी असतील, सरोजजी ताई असतील, या सर्वजण गेली वर्षानुवर्ष आम्ही सर्वजण या महानगरपालिका असेल किंवा डोंबिवलीमध्ये एकत्र काम करतो आणि आपल्याला माहीत आहे की पॅनल्सच्या आणि या परिस्थितीमुळे दोघंही नगरसेवक म्हणून काम करत असताना दोघंही वेगवेगळ्या पॅनल्समध्ये गेल्यामुळे थोडासा अडचणीचा भाग टेक्निकली ज्याला म्हणतात तो फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून आला। त्यामुळे 2 वेगवेगळ्या पॅनलमध्ये थोडंसं पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं हे सर्व कार्यकर्त्यांचं असं मत झालं की आपण काय करावं। आणि मग मी खरं तर त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि प्रकाश भोईरजींचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमधून लढण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला। आम्ही वर्षानुवर्ष एक परिवार म्हणून एक डोंबिवलीमध्ये काम करतो आहे, त्यामुळे त्यांनी आज जो प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। आता माजी नगरसेवक आपल्या पक्षात आलेले आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती आणि आता प्रकाश भोईर पश्चिमेतील येणार आहेत असेही तुम्ही संकेत दिले। प्रकाश भोईर आज आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व सहकारी आलेले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे। आज त्यांनी या ठिकाणी एक उद्यानाचं उद्घाटनही केलं, त्यामुळे एक चांगलं वातावरण हे कल्याण डोंबिवलीमध्ये आहे। माननीय ठाकरेंनी चिन्हामध्ये सांगितलं आहे की भाजप हा बाटलेला पक्ष आहे, प्रचारामध्ये त्यांनी हे केले। धन्यवाद। तर डोंबिवलीतली ही महत्त्वाची घडामोड आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर, शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे।